हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त गरमागरम आणि पटकनी होणारा, खायला अतिशय टेस्टी असा पटकनी होणारा नाश्ता पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये आपल्याला 2 वाटी मक्याचं पीठ घ्यायचं आहे। तर हा मक्का मी दळून आणला। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मक्याचं पीठ। आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। तर हिरवी मिरची 3-4 आणि लसूण कुटून घेतला हे घालायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच जीरा, थोडेसे तीळ 1 मोठा चम्मच घ्यायचा, 1 छोटा चम्मच ओवा हातावर घेऊन थोडंसं चुळून घेऊया। 1 चम्मच गरम मसाला, थोडासा हिंग, चवीपुरतं मीठ, थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घेतला हा घालते। एक वाटी दही, आणि थोडीशी मेथी घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक कट करून घेतली हे टाकते। यामध्ये 1 चम्मच तूप घालते। तुपानी जी उंडण आहे ही मस्त अशी नरम पडून जाईल। लाटायच्या वेळेस जास्त चिरा नाही पडती, तर थोडंसं तूप टाकायचं आणि चव पण चांगली लागते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले। तर यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, थोडंच टाकायचं। यामध्ये आपण दही वगैरे टाकले आहे आणि हे सर्व मसाले ॲड केले की थोडंसं जास्त पाण्याची गरज पडत नाही आणि पाणी थोडं टाकून मस्त हे उंडण आपल्याला मळून घ्यायचे आहे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करत जाईन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता हे बघा मस्त हे उंडण अशी मळून घेतली मी। आणखी 1 चम्मच तूप घेतलं हे टाकते। जी उंडण आहे मस्त अशी नरम पडेल आणि आपण लाटायच्या वेळेस चीर जास्त पडत नाही। मक्याचं पिठाचे थोडंसं लाटायच्या वेळेस प्रॉब्लेमच येता, जुळत नाही, लाटल्या जात नाही, चिरा पडता। तर तुपाने थोडासा जे कणिक आहे आपलं हे मक्याचं आणि गव्हाच्या पिठाचं थोडं नरम पडून जाते तुपाने। आता मस्त हे मळून घेतली। आता आपण याचे मस्त असे छोटे छोटे पराठ्यासारखे लाटून घेऊया। थोडं गव्हाचं नाही तर मक्याचं पीठ टाकायचं आणि एक उंडण घ्यायची, असं गोल करून शानी लाटून घ्यायचं। याला जास्त मोठी साईज नाही करायची, मोठी साईज होत नाही, चिरा पडता। मस्त असे छोटे छोट्या साईजचे लाटायचे। तर नक्की हा नाश्ता 1 वेळा करून बघा, तुम्हाला पण आवडेल। त्याचा टेस्ट खूप छान येतो। याला एका साईजची बनवायला असं हातानेच आकार देऊया, नाहीतर एक झाकण घ्यायचं, झाकणाच्या साहाय्याने एकाच सारखे बनवायचे असले की त्यांनी करून घ्यायचं। आता हे बघा बनवून घेतला, प्लेटमध्ये ठेवते। आणखी 1 उंडा घेते आणि जास्त पातळ नाही करत बसायचं, असे मस्त थोडेसे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। याला पण असं गोल करून प्रेस करून थोडंसं पोळपाटाला पीठ लावून लाटून घेऊ हलक्या हाताने। याला पण असं हाताने आकार देऊ, चिरा वगैरे आहे ते बंद होऊन जातात आणि एकाच सारखे दिसतील सर्व। आता हे सर्व असे बनवून घेते। ते हे सर्व मी इथं लाटून घेतले। आता आपण आता गॅसवरती तवा ठेवला,
त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. आता हे तव्यावरती टाकूया. ते छोटे साईजचे आहेत तर 2-2 टाकू, म्हणजे लवकर होऊन जाते. छोटा तवा असला तर एकच टाकायचा. आता याला सराट्याने पलटून घेते. एकदम मस्त पटकनी होणारा खमंग हा नाश्ता बनून जाते. 3-4 लोक खातील एवढा नाश्ता बनते हा. घरामध्ये सर्वांनाच आवडेल. तुम्ही नक्की एक वेळा हा या पद्धतीने करून बघा. पराठे मस्त असे फुगता, हा फुगत नाही. यामध्ये मक्याचं पीठ आहे तर मक्याच्या पिठाचे फुगत नाही. ते जुळायलाच थोडा टाईम लागतो लाटायच्या वेळेस. आता याच्यावरती थोडंसं तेल, पण हा खायला खूप टेस्टी लागतो. घरामध्ये सर्वांनाच आवडेल. 3-4 लोक खातील एवढा हा नाश्ता बनून जाते. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मक्याच्या पिठाचा. आणि तेलाने थोडंसं तेल वगैरे टाकलं की मस्त असा क्रिस्पी होऊन जाते. आता मस्त हे असेच अलटू पलटून घेऊ आणि छान असा कलर येईन तोपर्यंत होऊ द्यायचा. आता थोड्या टायमानंतर मस्त असे हे झाले. काढून घेते आता. प्लेटमध्ये ठेवते. आता परत तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे 2 टाकून देते. आणि असेच आपल्याला हे सरे असे शिकून घ्यायच्यात. 3-4 लोक खातील. मस्त असा हा नाश्ता तयार आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. एक वेळा करून बघा. झाला आहे. तुम्ही रेड चिल्लीसोबत खा. हा खूप खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.